ती साथ मात्र यूट्यूबचे आपले माझे सहकारी मित्र शुभम शिंदे, तसेच लाईव्ह स्कोरर निलेश दादा शिंदे आणि पूर्ण टीम आहे जी माझ्यासोबत दिवसभर सातत्याने 2 दिवस त्यांचे सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि VM2 फायटर्स संघाकडून आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल VM2 फायटर्स विरुद्ध राजेश ॲव्हेंजर्स. राजेश ॲव्हेंजर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 30 चेंडूंचा खेळ असेल. 30 चेंडूमध्ये कितपत धावांचा डोंगर रचण्याचा माणस असेल मात्र या VM2 फायटर्स संघ पवारवाडी या 5 षटकाचा सामना असेल. एके बाजूला असेल दीपक, दुसऱ्या बाजूला असेल अक्षय लाड. ही मात्र सलामीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. आणि गोलंदाजी मार्कवरती असेल अमोल. पहिला चेंडू यॉर्कर डिलेव्हरीचा चेंडू होता. काय चेंडू हाताळला होता त्याचा पूर्णपणे समाचार घेतला. मात्र दीपकने स्ट्रगल केला. चेंडूला मात्र दिशा दाखवली आणि ऑफ साईडला मात्र सिंगलच्या स्वरूपामध्ये संघाचं खातं ओपन केलं, स्वतःचं खातं ओपन केलं आणि एक धावेवरती केलं. अमोलची मात्र काय तरी रणनीती असेल. मात्र अमोल मात्र उत्साहित असेल. हीच मात्र प्रीमियर लीगची मजा आहे. तीच मात्र सातत्याने 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस डिलिव्हरीचा मोठा चेंडू होता. काय केलंय, काय तरी मोठाही केलं. पॅड लेगला चेंडू आदलला होता. पंच मात्र एक अवांतर धाव घोषित करते. बाईकच्या स्वरूपामध्ये पॅड लेगला आदलला होता चेंडू आणि चोरटी एक धाव नक्कीच काढली होती. अमोलने स्वतः गोलंदाजीची फेकी करून स्वतः गोलंदाजा चेंडूवरती मात्र तुटून पडला होता. पण चित्र फलंदाज मात्र एक धाव निश्चित स्वरूपात पॅड लेगला आदलून सुद्धा एक धाव नक्कीच काढली जाते. एक या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते तब्बल 2 धावा. आता मात्र मोठा फटका कार्पेटच्या साह्याने अविनाश ते क्षेत्ररक्षक असेल. काय करतोय रनआउटचा चान्स जरूर होता. अविनाश मात्र क्षेत्ररक्षक मात्र चांगलं केलं होतं पण इथे मात्र बंबल झाला. फेकी चांगली करता आली नाही आणि एकही धाव काढली नाही. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक माहिती म्हणून पाहायला मिळालं आपल्याला इथे अविनाश कडून. चांगलं क्षेत्ररक्षक. 3 चेंडूचा खेळ होता. 3 चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच धाव फलकावरती लगावलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये मानावी लागेल. मोठा फटका, बॅटची कडा हलकी लागली होती. करेल का, होईल का मॅच, करेल का कॅच, नाही कॅच सुटली. झेल होतोय धरणीला दान, कॅच सुटते मात्र दीपकला मात्र जीवनदान नक्कीच मिळतोय. काय होतंय, जीवनदान दीपकला मिळतंय. बॅटची कडा नक्कीच लागली होती. चेंडूची मात्र कॅच पकडता आली नाही. दीपकला जीवनदान मिळतोय. 4 धावा. 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 3 धावांचं समीकरण मात्र ते लागलं जातंय VM2 फायटर्स या संघाकडून. तर पुन्हा एकदा सज्ज होईल अमोल. चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. एक एक चेंडू मात्र महत्वाचा ठरवला जातोय आणि तोच मात्र चेंडू इथे हाताळताना दिसतोय आपल्याला अमोल. पुन्हा एकदा बॅटची कडाला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. फाईन लेगला येतोय पहिला चौकार. सेकंड इनिंग मधला हा पहिला चौकार येतोय अक्षयच्या बॅटमध्ये मधून. 4 धावांसाठी समीकरण मात्र पुढे सरसवते. 7 धावा 5 चेंडू आणि 7 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. आता 5 चेंडू आणि 7 धावा होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र नक्कीच अक्षयला जीवनदान मिळतं. कॅचच्या स्वरूपामध्ये मात्र पुन्हा एकदा जीवनदान दीपकला मिळालं होतं पण याचाच फायदा मात्र उचलतोय आज फलंदाज अक्षय. राईट मोडतो विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या कोठे शेवटचा चेंडू. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. समाचार घेतला. चेंडूला मात्र भिरकावून पाठवलंय. पंचांकडून इशारा येतोय. खणखणीत बिग हिट षटकार. स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगला चांगला खणखणीत षटकार मात्र इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. एक षटक समाप्त होतं. एक षटका अखेर धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावल्या तब्बल 13 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जाते नक्कीच. कारण एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही. एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही. कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही.
शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. इथे मात्र जिंकणार कोण? इथे मात्र दोन्ही संघ मात्र आपल्याला तब्बल लढताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल, नवतूत गोलंदाज असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे संदेश. गोलंदाजी मार्कवरती असेल संदेश आणि फलंदाजी मार्कवरती असेल दीपक. राईट राऊंड द विकेट मारा करतोय. अमोलला मात्र 13 धावा लाटच्या चेंडूवरती कडकडून प्रहार केला आणि चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र सीमारेषा पार पाठवला 6 धावांसाठी अक्षयने. त्यातच समीकरण वाढलं ते झालं तब्बल 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेट मारा करतोय. आपल्या कोट्यातील पहिला चेंडू मात्र वेगवान गतीचा मारा केला होता. अवांतर धाव पंच मात्र स्क्वेअर घोषित वाईड घोषित करते. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. तब्बल 14 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. पहिला चेंडू वेगवान गतीचा मारा केला होता गोलंदाजाने सर्वेशने. संदेशने चांगला वेगवान गतीचा मार्ग, पण दिशा मात्र चुकीची ठरवली होती त्याने गोलंदाजी मार्कवरती करताना. तर पुन्हा एकदा सज्ज होते. राईटम उर्ध विकेट मारा करतोय. राऊंड द विकेट मारा करतोय. मोठा फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात असेल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण बदलते. तब्बल 15 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. एक चेंडू 15 धावा येणारे चेंडू असतील शिल्लक. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू. दुसरा पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले चालू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलेत. स्वतः कर्णधार अमोल आणि अविनाशने. काय रणनीती असेल? की बाजूला विशाल असेल, दुसऱ्या बाजूला मुकेश असेल. काय ते रणनीती असेल नक्कीच. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्यानं अविनाश स्वतः क्षेत्ररक्षक असेल. बंबल होतोय क्षेत्ररक्षक, बंबल होतोय. चेंडू जातोय मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण जातोय 4 धावांसाठी. अविनाश होता. अविनाशकडून ही मात्र ख्याती नव्हती. जर का चेंडूची अडवणी केली तर नक्कीच एकही धाव टिपता आली नसती, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक बंबल झाला अविनाश स्वतः आणि चेंडूने सीमा गाठली. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी समीकरण बदलते. पुढे सरसावते. तब्बल 19 धावा. 2 चेंडू 19 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. फुलटॉस डिलिव्हरीचा चेंडू होता, परंतु तोच एकदा चेंडू जातोय अविनाशकडे आणि काय होतंय? डायरेक्ट हिट लगावली असती तर नक्कीच विकेट गेली असती, पण इथे मात्र डायरेक्ट हिट लगावली नाही. नक्की जीवनदान मिळतोय, मोठा जीवनदान मिळतोय दीपकला आणि समीकरण पुढे दोन्ही सरसोय. तब्बल 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 3 चेंडू 21 धावा धाव फलकावरती नक्कीच लगावल्या जातात. VM2 फायटर संघ मात्र नक्कीच पूर्णपणे मैदानामध्ये उतरलाय, कारण की रणनीतीची लढाई मात्र ही मात्र नक्कीच इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. अविनाश असेल स्वतः चेंडूच्या खाली करणार नाही. कोणती चूक करेल का? कॅच सोडली आहे. कॅच. चेंडू होतोय धरणीला दान. मिळतोय जीवनदान, पण गडी बाद होतोय. बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय अक्षय. मोठा गडी बाद होतोय. अक्षय मात्र बॅक टू द नियोजन मात्र चांगला VM2 फायटर्स या संघाने करून मैदानामध्ये उतरलाय. जर का शिवाजी महाराजांनी जर का अफजल खानाचा वध केला, पण त्याचं नियोजन मात्र तब्बल 1 वर्षापूर्वी चालू होतं महाराजांचं. इथेच मात्र काहीतरी नियोजन करूनच मात्र VM2 फायटर संघ मैदानामध्ये पूर्णपणे उतरतोय आणि 17 धावांची पारी खेळतोय हा अक्षय आणि बॅक टू द पवेलियन मध्ये डगआउट मध्ये जातोय. ज्यांनी मोलाचं योगदान मात्र 17 धावांचं डोंगर मात्र आपल्या संघासाठी उभं केलं. याच अक्षयने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. श्रवण मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज अक्षयची जागा घेण्यासाठी येतोय आणि समीकरण मात्र बदलते. तब्बल 22 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू 22 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक येणं बाकी. पॉवर प्लेच्या षटकातील सेकंड ओव्हरचे 2 चेंडू बाकी. गोलंदाजी मार्कवरती असेल संदेश. राईट ओव्हर द विकेट मारा करते पंचांच्या डाव्या बाजूने. यॉर्करचा चेंडू होता, खोदून काढले. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल बंबल होते. ते दुसरी धाव सुद्धा टिपली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये मानावी लागेल आणि समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल 24 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 24 धावा नक्कीच लगावल्या जाते धावफलकावरती. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील सेकंड ओव्हर वर्क इन प्रोग्रेस मधले शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. इतपत धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न असेल. 24 धावा तर धावफलकावरती लगावल्या जातात. अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. शेवटचा 1 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. समाचार घेतला दीपकने. सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. पंचांकडून येतोय हा
खणखणीत या मॅच मधला सेकंड मॅच मधला दुसरा षटकार, मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती अमोलने सुद्धा मोठा फटक्याचा मारहाण खाल्लं होतं. इथे सुद्धा सर्वेशने सुद्धा मारहाण केलंय आणि 2 षटक समाप्त होत आहे. 2 षटका अखेर समीकरण मात्र इथे बदलतंय. तब्बल 30 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. जर का आपण पाहायला गेलो तर इथे तब्बल 17 धावा खर्ची केल्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्ची केल्या होत्या अमोलने आणि इथे मात्र 17 धावा खर्ची करतोय. म्हणजेच हा संदेश दोन्ही संघांचे जर का पाहायला गेलो तर एक मातब्बर दोन्ही संघ असतील. एक एक सामना जिंकून इथे मात्र क्वालिफाय मध्ये इथं प्रवेश, जी टीम इथे जिंकेल ती मात्र टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश करेल आणि जी संघ हरेल त्याला मात्र एक संधी असेल. कारण की मी तर म्हणे डू ऑर डाय नक्कीच असेल. कारण की याच्यानंतरचे सुद्धा अजून 2 मॅचेस जे हारेल ते संघ आणि नंतर पहिले जे सामने दोन्ही संघ हारलेत त्याने सुद्धा सज्ज राहायचं. यानंतर त्वरितच आपला लगेच सामना खेळवला जाईल. याची दोन्ही कर्णधार मात्र नोंद घ्यायची विनंती असेल. अमोल आपण कर्णधार असेल 5 मिनिटांमध्ये षटक मात्र नक्कीच आपल्याला हातलायचे, अन्यथा 3 रनाची पॅनल्टीज दिली जाईल. इथे कालपासून जो नियम आहे तोच मात्र इथे आपल्याला फॉलो करायचा आहे. विनंती असेल की आपण जास्त वेळ खर्ची करायचा नाही. 5 मिनिटांमध्ये तब्बल आपल्याला षटक हातलायचं आहे. तसंच काहीतरी इथे षटक हातलावं लागेल आणि षटक हाताळण्यासाठी येतोय संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय अमोल दलवी, मॅन फ्रॉम विहुले. स्ट्राईकवर फलंदाज असेल श्रवण, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फलंदाज असेल श्रवण, गोलंदाजी मार करतोय असेल अमोल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चार धावा तर बाईकच्या स्वरूपामध्ये पंच मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावा घोषित करतात आणि याच्या 4 धाव्याने वाढते धाव समीकरण मात्र पुढे सरसावते, बदलतंय 34 धावा. चार धावा धाव फलकावरती लगावल्याचा दोन चेंडूचा खेळ होतोय. 34 धावा लगावल्या बाईकच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षा तिथे बंबल होतोय. 4 धावा मात्र अवांतर स्वरूपामध्ये नक्कीच मिळाल्या जाते. श्रवणला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लास्ट एक चेंडू बाकी असेल अजून पंच, शेवटचा एक चेंडू बाकी असेल. समीकरण मात्र तिथे समीकरण थांबते. 34 धावा धाव फलकावरती चेंडू 3 चेंडू बॅक टू बॅक मात्र बीट करतोय हा श्रवण. आता मात्र स्ट्रेट बॅटने चेंडू केलाय. चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 4 धावांसाठी खणखणीत येतोय चौकार. 3 षटक समाप्त होते. 3 षटकाखेर धाव फलकावरती धावसंख्या लगावली जाते तब्बल 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. एक गडी बाद. 38 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज केले, पण तदनंतरचे लास्टच्या चेंडूवरती मात्र कडकडून प्रहार केला आणि 4 धावांसाठी मात्र सीमारेषेच्या बाहेर मात्र पाठवला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावांसाठी. आणि समीकरण मात्र तिथे पुढे सरसावेल. 4 धावेने 38 धावा मात्र लगावल्या जातात. 18 चेंडू आणि 38 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचे 12 चेंडू असेल, 12 चेंडू निर्णायक असतील का कितपत आणि गोलंदाजी मार करते असेल गोलंदाज. गोलंदाजचं नाव निरंजन. तर गोलंदाजी मारकृती असेल निरंजन आणि फलंदाजी मारकृती असेल दीपक. ज्याने नावातच दीपक आहे तशीच ते दीपक म्हणजे प्रज्वलित करून ठेवले सकाळपासूनच्या मॅच मध्ये. तोच हा दीपक 11 धावेवरती अजूनपर्यंत खेळतोय दीपक. हा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू
चेंडूला मात्र भिरकावून पाठवलं, सीमारेषा पार येतोय, डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. हार मानणार नाही तोवर जोवर शत्रू हरणार नाही, हार मानणार नाही तोवर जोवर शत्रू हरणार नाही. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, कारण मी अजून जिंकलो. इथे मात्र अशीच पारी काहीतरी आपल्याला करताना दिसत. दीपक समीकरण मात्र पुढे सरसावली या 6 धावेने, तब्बल 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती असेल निरंजन. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी सुद्धा झाला होता, पण तदनंतरचा चेंडू मात्र डॉट डिलिव्हर्स केले. एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी ते समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि समीकरण मात्र सरसावेल पुढे. 44 धावा 2 चेंडू 44 धावा. तर पुन्हा एकदा सज्ज होते. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. कार्पेटच्या साह्यानं यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र मानलं जातं. अपील जास्त पण उत्साह कमी, आणि तिथेच पंच मात्र अपील फेटाळतेत. आणि समीकरण मात्र ते समजा 3 चेंडूचा सांगत होते. 4थ्या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळी न बाकी. एका बाजूला जर का आपण पाहायला गेलो तर अविनाश सुद्धा असेल, ज्याची फलंदाजीची ख्याती आहे, तोच मात्र अविनाश सुद्धा एकही सामना फिरवू शकतो, एवढी त्याच्यामध्ये क्षमता असेल. अमोल असेल आणि पूर्ण साथीदार सुद्धा असतील पूर्ण टीममध्ये. पुन्हा एकदा चेंडू मात्र डोक्यावरती अदलला जातोय, आणि एकच धावेवरती बाईकच्या स्वरूपामध्ये मात्र नक्कीच वेगवान गतीचा चेंडू होता. शॉर्ट रन डिलिव्हरीचा चेंडू होता. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय, आणि एक धावेने मात्र समीकरण पुढे सरसवेल. तब्बल 45 ऑन द बोर्ड. 45 धावा. 1 लॉस ऑफ द विकेट द बाय VM2 फायटर्स या संघाचं समीकरण असेल. शेवटचा 1-2 चेंडू असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हाना पॅडवरती चेंडू अदलला जातोय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये पंच घोषित करतात, आणि 1 धावाची नक्कीच सांगत होते, आणि 1ने समीकरण मात्र पुढे सरसवेल. तब्बल 46 ऑन द बोर्ड. 46 धावा 1 गडी बाद. अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी. 7 चेंडूमध्ये कितपत धावांचं डोंगर मात्र रचेल हा मात्र आता दीपकच सांगेल, कारण की दीपकने सकाळपासूनच्या 17 पासून जर का आपण पाहिलं, या मॅच मध्ये मात्र 2 षटकार उत्तुंग आपल्याला पाहायला नक्कीच मिळाले. यॉर्कर डिलिव्हरचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र मानला जातो. कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला जातं. क्षेत्ररक्षक तैनात असेल. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवली, फेकी केली, आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय, आणि समीकरण मात्र पुढे सरसावेल. 1 धावेने. तब्बल 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र असतील शेवटचे निर्णायक 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाज अमोल कोणाला काढतोय? अविनाश, जो ज्याने फलंदाजीमध्ये आक्रमकता करून दाखवली. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, आणि नंतरच्या चेंडूवरती समीरने कमबॅक केला. त्रिफलाची क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तोच मात्र अविनाश आता गोलंदाजी मार्कवरचे. पहिल्या मॅचमध्ये अविनाशने चेंडू काही हाताळणी केली नव्हती, गोलंदाजी केली नव्हती, कारण की समीर सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन ढकललं होतं अमोलने, आणि आता मात्र इथे संधी दिली, संघाचा भार दिला तोच या अविनाशवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क. संघाकडून 5 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते अविनाश. स्लो ऑन डिलिव्हरीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र चेंडू मानलं जातं. तोच मात्र इथे काहीतरी ब्रह्मास्त्राचा वापर करताना अविनाश मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आव्हान असू दे केवढे, ताकद ठेव पेलण्याची. 47 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. आव्हान असू दे केवढं, ताकद ठेव पेलण्याची. हाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर स्वतःशी. इथेच हिम्मत करून स्वतःशी मात्र अविनाश मात्र इथे संघामध्ये दाखल झालाय, आणि एका बाजूला असेल दीपक. यॉर्कर डिलिव्हरीचा पुन्हा एकदा चेंडू असेल. अपील मात्र उत्साह जास्त, आणि मात्र पंच आसमानाकडे बोट दाखवते. बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. दीपकच्या पारीचा अंत होतोय. तब्बल 18 धावांचं मोलाचं योगदान देऊन पारीचा अंत होतोय. अक्षय दीपक बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय. स्वतः आयकॉन प्लेअर असेल या मॅच मधला विशाल मैदानामध्ये दाखवलं होतं, ज्याची आता फलंदाजीची धुरा मात्र तर सांभाळावी लागेल. आणि एके बाजूला असेल जर का आपण पाहायला गेलो तर अविनाश, आणि दुसऱ्या बाजूला असेल विशाल. एका संघातून खेळणारे मात्र दोन्ही खेळाडू असतील, पण आता मात्र इथे आपल्याला विरोधात खेळताना मिळतील, कारण की प्रीमियर लीग आहे. हीच तर मजा आहे प्रीमियर लीगची. काय ख्याती असेल, एका बाजूला असेल, एका संघातून खेळणार, पण आज मात्र विरोधात कोण कोणावरती वर्चस्व गाजवणार हीच मात्र आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट मारा करतोय. आपल्या कोट्यातील 3रा चेंडू घेऊन येतोय. काय उचली होती चेंडूला अविनाश सारख्या या वेगवान गतीच्या गोलंदाजाला मात्र अमोलने आतापर्यंत का रामून ठेवलं होतं हेच मात्र इथे सिद्ध करताना दिसतोय आपल्याला अमोल.
कारण की पहिल्या मॅचमध्ये षटक हाताळताना दिसलं नव्हतं अविनाश, पण इथे मात्र काहीतरी रन केलं, स्कोरबोर्ड जास्त धावतं होतं म्हणून अविनाशला मात्र वापर केला. तसाच वापर इथे केला या गोलंदाजाचा अविनाशचा. आकू टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात असेल, स्वतः अमोल असेल, करेल का कॅच, नाही, प्रयत्न मात्र चांगला केला तर लॉंग ऑनच्या दिशेने दुसरे धावेची सांगता होते. दुसरी धाव सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानली जाईल आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावेने समीकरण मात्र पुढे सरसवेल. तब्बल 49 ऑन द बोर्ड, 4 चेंडू 49 धावा, 2 गडी बाद. हा समीकरण मात्र असेल VM2 फायटर्स या संघाचा. जर का मागच्या मॅचमध्ये आपण पाहायला गेलो तर 49 धावा लगावल्या होत्या, पण इथे सुद्धा 47 धावा मागच्या मॅचमध्ये VM2 फायटर्सच्या संघाने लगावल्या होत्या. आता मात्र इथे 49 धावा धाव फलकावरती लगावल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी. चेंडू वाईड घोषित असेल, पंच मात्र नक्कीच वाईड घोषित करते. एक स्क्वेअर चेंडू, अवांतर धाव वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव होते आणि तब्बल 50 धावा. हाफ सेंचुरी मात्र आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी मात्र VM2 फायटर्स हा संघ मात्र लगावतोय. आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी असेल VM2 फायटर्स हा संघ लगावताना दिसतोय. पुन्हा एकदा सजवतोय. आपल्या कोट्यातील 5वा चेंडू यॉर्करचा चेंडू होता, बॅटची हलकी काढा लागलाय, फाईन लेगला तैनात असेल क्षेत्ररक्षण. दुसरी धाव होणार का? क्षेत्ररक्षण तिथे बंबल होते, दुसरी धाव सुद्धा टिपली जाते. वेळ रनिंग बिटवीन द बाय विकेट, चांगली रनिंग मानावी लागली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तब्बल 5 चेंडू 52 धावा आणि 2 गडी बाद. VM2 फायटर्स या संघाचं समीकरण असेल 52 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचा 1 चेंडू असेल, गोलंदाजी मार्कवरती असेल अविनाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, काय होतोय, रणनीती असेल मात्र आणि गडी बाद होतोय. तिसरा झटका लागतोय 52 धावांवरती आणि पहिली फेरी समाप्त होतय. 52 धावा. सामना जर का जिंकायचा असेल तर राजेश ॲव्हेंजर्स या संघाला तब्बल 30 चेंडू आणि 53 धावांचं डोंगर मात्र पार करावं लागेल. 30 चेंडू आणि 53 धावा आणि 30 चेंडू, इथे मात्र काहीतरी रणनीती आखावी लागेलच. तीस चेंडू आणि तब्बल 53 धावांची गरज. विनंती असेल 30 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष्य मात्र इथे पार करावं लागेल. प्रेमाच्या क्रिकेटमध्ये एंट्री तिची झाली. बॅटिंग केली मी आणि बॉलिंग केली तिने. हृदयाच्या पिचवर बाउन्सर तिचा यायचा. समजत नव्हता बॉल आणि तोल माझा जायचा. बॉलिंग चांगली तिची सुरू होती, बॅटिंग पण बिघडली नाही. बॉलिंग चांगली सुरू होती, बॅटिंग पण बिघडली नाही. ओव्हर तिची पूर्ण झाली, रन मात्र केली नाही. मॅच पूर्ण हारलो तरी बॉलिंगला उत्तर दिले नाही. चांगला प्लेयर असून सुद्धा तिच्या विरुद्ध खेळलो नाही. जिंकायच्या आनंदात मॅच ती विसरून गेली. हृदयाची पिच मात्र सुनी सोडून गेली. हीच मात्र आपल्या या क्रिकेट प्रेमींसाठी कविता होती. तर विनंती असेल की त्वरित आपण फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. 30 चेंडू आणि तब्बल 24 धावांचं समीकरण मात्र इथे पार करावं लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर. 30 चेंडू आणि 53 धावा. तर फलंदाजी मात्र असेल राजेश ॲव्हेंजर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की क्षेत्ररक्षक तैनात झाले. आपल्याच विनंती असेल की आपण फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. 30 चेंडू आणि 53 धावा. जी या दोन्ही संघातली जी संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश करेल आणि जो संघ हरेल त्या संघाला मात्र एक डू ऑर डाय रेड म्हणून एक चान्स दिला जाईल या स्पर्धेमध्ये.
विनंती असेल फलंदाज मात्र मैदानामध्ये याच्यात विनंती असेल पंचांकडून आपणास, कारण की 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक आपल्याला हातलायचंय. विनंती असेल फलंदाज राजेश अवेंजर्स या संघाकडून फलंदाजी मार्कवरती असेल अविनाश. अविनाश आणि कौशल सलामीची सलामीवर मात्र मैदानामध्ये दाखल होते आणि गोलंदाजी मार्कवरती असेल विशाल. स्वतः आयकॉन प्लेयर असेल एके बाजूला असेल तो म्हणजे आपला अविनाश आणि विशाल. हे मात्र दोन्ही एक खेळाडू एकाच टीममध्ये खेळत असतात, पण इथे मात्र आपल्या प्रीमियर लीगमधून आपल्याला अपोजिट खेळताना आज नक्कीच पाहायला मिळतील. 30 चेंडू आणि 53 धावा, 53 धावा 30 चेंडू. काहीतरी नक्कीच इथे रणनीती असेल फसवण्याची, कारण की अविनासारख्या फलंदाजाला मात्र थांबून ठेवणं मात्र इथे शक्य नव्हतं, पण समीरने मागच्या मॅचमध्ये नक्कीच करून दाखवलंय. समीरने मागच्या मॅचमध्ये ते करून दाखवले नक्कीच, कारण की एक चान्स संधी असेल. स्ट्राईकवरती असेल अविनाश, नॉन स्ट्राईकला असेल कौशल आणि अविनाश. स्ट्राईकवर अविनाश, नॉन स्ट्राईकला असेल कौशल. गोलंदाजी मार्कवरती असेल विशाल. राईट मोड द विकेट मारा करतोय अविनाश, सज्ज होतोय विशाल, सज्ज होते. पहिला चेंडू, चेंडूला मात्र डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला मात्र केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती येतोय अविनाशच्या बॅटमध्ये मधून खणखणीत पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र विशालचा समाचार घेतला आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली, गती होती आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलला या फलंदाजाने आणि चांगलं असं पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती अपील मात्र जास्त, उत्साह कमी. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, चेंडू मात्र जमिनीलगतच होता, विकेटला चेंडू होता, त्यामुळे पंचांनी चांगला निर्णय घेतलाय. अपील तर जास्त, उत्साह जास्त होता, पंच मात्र अपील फेटाळतेत आणि चेंडू मात्र निर्धाव घोषित करते. दोन चेंडू 4 धावा समीकरण मात्र तिथेच थांबतंय. आता मात्र जखडून ठेवलं या अविनाशला. तर पुन्हा एकदा सज्ज होते, राईट मोड द विकेट मारा करतोय. आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू, मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अविनाशचा फटका चुकतोय, चेंडू जातोय निर्धाव. विशालची सांगता मात्र होते, समीकरण मात्र बदलते. आता तब्बल 3 चेंडू आणि 4 धाव्यांवरती पोहोचते. चांगला कमबॅक करावा लागेल, कारण की पहिला चेंडू ते चौका नक्कीच खाल्ला होता, तदनंतरचे 3 चेंडू मात्र चांगले कमबॅक केले. अविनाशसारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवलं या गोलंदाजाने विशालने. आता मात्र कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळा, चांगलं क्षेत्ररक्षक तैनात असेल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक ते बंबलतोय, दुसरी धावेची सांगता होईल का? हाना हाना हाना, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं होतं. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच धोक्याची घंटा वाजणार होती. क्षेत्ररक्षण चांगलं केलं, फेकी सुद्धा चांगली केली होती लॉंग ऑनच्या दिशेवरून आणि 2 धावेवरती नक्कीच टिपल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानावी लागेल. 4 चेंडू आणि 6 धावा मात्र नक्कीच लगावल्या जाते धावफलकावरती. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका नक्कीच खेळला जातो. क्षेत्ररक्षक तैनात असेल, स्वतः एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र बदलते. एकने पुढे सरसावेल, तब्बल 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. आता स्ट्राईकवरती असेल कौशल, ज्याचा मागच्या मॅचमध्ये काही करता आलं नाही, तोच मात्र कौशल. आता आज बर्थडे असेल कौशलचा. आता मात्र चांगला रिव्हर्स अटेम्प्ट केला फाईन लेगच्या दिशेने. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार येतोय कौशलच्या बॅटमध्ये बघून खणखणीत पहिला षटकार. समीकरण मात्र पुढे सरसावली. याच्या 4 धावेने तब्बल 11 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 6 चेंडू 11 धावा. राजेश अवेंजर्स या संघाचं समीकरण असेल 11 धावा धावफलकावरती नक्कीच लगावल्या जाते. अजूनही 24 चेंडूचा खेळ येणं बाकी. 24 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा नक्कीच बनवाव्या लागतील. तर विनंती असेल कोणत्या वेळ खर्ची करताना VM2 फायटर संघ इथे वेळ खर्ची करताना 5 मिनिटांमध्ये आपल्याला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण की 5 मिनिटांमध्ये एक षटक नाही हाताळलं तर आपल्याला अन्यथा 3 रनाची पॅनल्टीज दिली जाईल. याची कर्णधाराने मात्र नोंद घ्यायची. नंतर पंचांना कोणताही दबाव टाकायचा नाही. विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवरती असेल, गोलंदाज असेल
अर्जुन. गोलंदाजी मार्कवरती असेल अर्जुन आणि फलंदाजी मार्कवरती असेल अविनाश. तर चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातो. एक षटक समाप्त होते. एक षटका अखेर 11 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. आता मात्र गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय अर्जुन. राईट मोर द विकेट मारा करेल अविनाशसाठी. अविनाश सज्ज होतोय. अजूनही 24 चेंडू आणि 42 धावेची गरज. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज जर का सामना जिंकायचा असेल तर नक्कीच पहिला चेंडू घेऊन तो अर्जुन. राईट मोर द विकेट मारा करतो अविनाशला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. करेल का कोणती चूक. 85 अपील. पंच अपील फेटाळतात. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने समीकरण मात्र पुढे बदलेल. तब्बल 12 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. पहिला चेंडू चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागलं मुकेश आणि कौशल याच्या मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली चोरटी धाव मात्र काढली. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट लेगला मात्र तैनात होता आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं. एक धावेने मात्र चांगली गोलंदाजीचा मारा करतोय हा गोलंदाज अर्जुन. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा इथे सज्ज होतोय. आता मात्र दिशेने चेंडू असेल. पंच मात्र वाईट घोषित करते. नक्कीच एक अवांतर धावामध्ये स्क्वेअर चेंडू असेल. वाईट घोषित करते पंच आणि 13 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. तब्बल 2 चेंडू आणि 13 धावा. अजूनही सामना जिंकायचा असेल तर 40 धावांची गरज असेल. 22 चेंडू आणि 40 धावेची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर 22 चेंडू आणि 40 धावेची गरज. समीकरण मात्र नक्कीच शक्य नाही ना अशक्य नाही. कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यॉर्कर चेंडू होता. ब्रह्मास्त्र मानलं जातं. इथेच मात्र तसंच काहीतरी आपल्याला करताना दिसतंय आणि स्वतः चेंडूच्या खाली आळा गोलंदाज अर्जुन आणि एकच धावेची सांगत होते. एकाच धावेची समाधान मानावं लागते. आता मात्र काहीतरी प्रहार मात्र या अविनाशला नक्कीच करावा लागेल. कारण की मोठे मोठे फटके नक्कीच फटकवावे लागणार जर का सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल तर. कारण की समीकरण तेवढाच मोठ्या धावांचा 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलने काहीच होऊ शकत नाही. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मोठी फटके मात्र नक्कीच लागत. शॉर्ट ऑनचा चेंडू दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू मात्र नो घोषित करते पंच. कारण की लाईनच्या पुढचा चेंडू होता म्हणून पंच नो घोषित करते आणि एक अवांतर धाव नक्कीच जीवनदान मिळतो या मुकेशला. चेंडू असेल फ्रीट. कौशलला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची संधी मिळते. धावसंख्यावरती धावफलकावरती धावसंख्या लागते. तब्बल 16 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. फ्रीट चेंडू असेल. तिसरा चेंडू मात्र विमर चेंडू. नो चेंडू फेकला होता. त्याचाच पुरेपूर फायदा मात्र आता कौशलला उचलावा लागेल. 16 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. आकू टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय पंचांकडून लॉंग ऑनला येतोय खणखणीत. कौशलच्या बॅटमध्ये मधून खणखणीत चौकार. या 4 धावेने समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल 20 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. 3 चेंडू 20 धावा. अजूनही जर का पाहायला गेलो तर आपण 33 धावांची गरज. 21 चेंडू आणि 33 धावेची गरज. 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडूची सांगता ऑन साईडला नक्कीच खेळून येण्याचा प्रयत्न होता. कौशलचा पण ट्रॅव्हल झाला. चेंडू जातोय. निर्धाव यष्टीरक्षक करणार नाही कोणती चूक. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडूच होते. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल दुसऱ्या षटकातील.
अजूनही 2 चेंडू बाकी असतील. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक असेल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र 3 क्षेत्ररक्षक तैनात असतील. इथे पुन्हा एकदा जीवनदान कौशल्य नक्कीच मिळते. वाईट चेंडू होता, आपण बॅट टाकली, बॅटची कडा सुद्धा घेतली होती. यष्टीरक्षक तिथे बंबल झाला. कॅच सुटते, एक जीवनदान मिळतोय. सोपा झेल होता, प्रयत्न मात्र नक्कीच केले होते यष्टीरक्षकाने, पण चेंडू काही हातामध्ये विसावला नाही. चेंडू होतोय, धरणीला दान मिळतोय जीवनदान कौशल्यला. काय फायदा उचलणार का, कारण की फ्रीड चेंडूचा फायदा सुद्धा उचलता आला नाही, पण इथे मात्र जीवनदान मिळतोय. धावसंख्येवरती धावफलकावरती धावसंख्या लगावली जाते, तब्बल 23 धावा. 20 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. पुन्हा इथे शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील ट्रॅव्हल होता. चेंडू मात्र रणनीती काहीतरी चुकली होती, स्टेप आउट होण्याचा प्रयत्न होता, पंच मात्र चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीच करते. पुन्हा एकदा चेंडू फेकी करावी लागेल. रनिंगमध्ये काहीतरी गडबडशी होती या अर्जुनचे, पण पुन्हा एकदा स्वतःला कंट्रोल केलं आणि तब्बल 20 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. पुन्हा एकदा स्टेप आउट होते कौशल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या दिशेने आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. चांगला थ्रो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागते. 2 षटक समाप्त होते. धावफलकावरती धावा लगावल्या जाते. तब्बल 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडू आणि 32 धावेची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर राजेश ॲव्हेंजर्स या संघाला मोठे मोठे फटके मात्र या दोन्ही फलंदाजांना मारावे लागतील. अविनाशला सुद्धा एक जीवनदान नक्कीच मिळालेलं आहे. झेल सुद्धा झाली होती, पण चेंडू मात्र विमर चेंडूचा नो चेंडू होता, म्हणून अविनाश सुद्धा जीवनदानमुळे अजूनही मैदानामध्ये असेल. तर अर्जुनला सुद्धा कौशलला सुद्धा एक जीवनदान नक्कीच मिळेल. त्याचा फायदा उचलणं भागच आहे दोन्ही खेळाडूंना. समीकरण असेल 18 चेंडू आणि 32 धावा. 32 धावा आणि 18 चेंडू. काठी की टक्कर मित्र म्हणेल, कारण की दोन्ही संघ मातब्बर असेल. एके बाजूला असेल विशाल, स्ट्राईकवरती असेल निखिल. चुकीचं नाव इथं जरा सांगितलं गेलं त्यामुळे. तर निखिल असेल. तर पुन्हा एकदा सज्ज होते विशाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, वेगवान गतीचा मारा केला होता निखिलला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू फसतोय, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र अविनाशची काहीतरी रणनीती असेल. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट झालीच पाहिजे. जोपर्यंत अविनाश आहे तोपर्यंत मॅचमध्ये पूर्णपणे पकड बनवून ठेवेल, कारण की विशालला सुद्धा माहिती आहे, मुकेशला सुद्धा माहिती आहे, अविनाश सारखा फलंदाज जर का मैदानामध्ये उभा राहिला तर हे वादळ मात्र थांबणार नाही. तशीच काहीतरी रणनीती असेल विशालची सुद्धा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र खेळला जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डोक्यावरून दुसरी धावेची सांगता होईल का? एकाच धावेवरती समाधान मानवतं अविनाशने मात्र थांबवलंय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकने धावसंख्या पुढे सरसवते. तब्बल 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 16 चेंडू आणि तब्बल 31 धावेची गरज. मोठा फटका विशालने काय केलंय, फसवलंय. बॅक टू द पवेलियन. मोठा मासा जालाला फासला गेलाय. बॅक टू द पवेलियन. अविनाशला ढकललं गेलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र समीकरण नक्कीच बदलेल. तब्बल 15 चेंडू आणि 31 धावेची गरज. सरासरी जर का आपण पाहायला गेलो तर तब्बल प्रत्येक चेंडू मागे 2 धाव्यांची नक्कीच गरज आहे. पण एकाच 2 फूट नक्कीच मोठे फटके आले तर मॅचमध्ये एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पण गोलंदाजी मारते तेवढा कच्चा गुरुचा चेला नाही, तोच असेल विशाल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जितेंद्र. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जितेंद्र. राईट मुहूर्त विकेट मारा करतोय विशाल. जितेंद्रसाठी जितेंद्र सज्ज होतोय. मोठा फटका जितेंद्रच्या बॅट मध्ये मधून आलाय. लॉंग ऑनच्या दिशेने षटकार, खणखणी षटकार येतोय. कारण किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. इथे मात्र जितेंद्र लढण्याची धमक दाखवते. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विशालवरती मोठा कडकडून प्रहार केला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत. पुन्हा एकदा भिरकावलेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूचा समाचार घेतला. चेंडू मात्र पाठवला स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू येतोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार, कारण की मोठा आणि धावसंख्या मात्र बदलली जाते. धावसंख्या लागवली जाते धावफलकावरती. तब्बल 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आयुष्य मगरीसारखं जगायचं.
जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल तेव्हाच हालचाल करायची. इथे मात्र 4 चेंडू 5 चेंडू होतील. 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्ची केल्या. 5 चेंडूमध्ये मोठे 2 फटके बॅक टू बॅक हॅट्रिकच्या कतारवरती असेल. हॅट्रिकची सांगता होईल का? विकेटची नक्कीच हॅट्रिक झालेली आहे. षटकारांची होईल का? वेगवान गतीचा मारत ऑन साईडला ढकलून देण्याचा प्रयत्न होता मात्र 3 षटक समाप्त होते. 3 षटकाके धावसंख्या धावफलकावरती तब्बल 34 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आता जर का सामना जिंकायचा असेल तर तब्बल 12 चेंडू 19 धावांची गरज. सामना जर का जिंकायचं असेल तर 12 चेंडू 19 धावा आणि 19 धावा आणि 12 चेंडू. कालचं जर का समीकरण आपण पाहायला गेलो तर 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती. तो सामना 6 चेंडू 11 वरती आला होता आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार लागवला होता. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना सुद्धा तो सामना जिंकू शकला नाही. अर्णव अक्षय 11 गोरेगाव हा संघ. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा मूव्ह करायचा जरा. संजय दादा मालुसरे व्यासपीठाकडे आपण कॅमेरा मूव्ह करायचा आणि विनंती असेल की संजय दादा मालुसरे आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आपला छोटासा सत्कार आपण स्वीकारायचा जो पुष्पगुच्छ देऊन. तर विनंती करतो की श्री विश्वासदादा खानविलकर साहेब आपणास विनंती करतो की संजय दादा मालुसरे यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करायचंय. आपण आलात स्पर्धेची शोभा वाढवलीत. मान्यवरांच्या वतीने आणि या प्रीमियर लीगच्या वतीने आणि सर्व खेळाडूंच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आपण आलात स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपले शब्द सुमनाने स्वागत करतो. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जातो आणि पहिल्या चेंडूवरती अविनाश वरती कडकडून प्रहार केला याच निखिलने मात्र पहिल्या चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली, गती होती. आणि विनंती असेल यानंतरचा संजय दादा माळुसरेंवरती नाणेफेकीचा कौल करण्याचे दोन्ही संघाचे कर्णधार अर्णव 11 विरुद्ध हर्ष 11. दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचंय. कॅमेरामॅन मूव्ह करायचंय जरा आणि संजय दादा मालुसरे यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचं कौल होत आहे आणि एक धाव नक्कीच टिपली जाते. एक धावेची वाढती धाव सांगते तब्बल 41 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. अविनाशवरती मात्र दोन चेंडूवरती 7 धावा मात्र नक्कीच खर्ची केल्यात. याच अविनाशने मागचे चांगलं षटक हाताळलं होतं. 12 चेंडू 25 धावांची गरज असताना 1 रनाचं मात्र षटक हाताळलं होतं. या अविनाशने पुन्हा एकदा फुल टच डिलिव्हरीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल विशाल करणारा नाही. कोणती चूक, गडी बाद होते. बॅक टू द पवेलियन जितेंद्र. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. समाचार मात्र काही घेता आला नाही आणि दुसरा गडी बाद होतोय. चांगली पारी मी तर म्हणेन चांगली पारी मात्र नक्कीच ते करतोय आणि तिसरा चेंडू मात्र तिसरा हादरा लागतोय. या दुसरा झटका लागतोय मात्र या अवेंजर्स या संघाला. राजेश अवेंजर्स या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सौरभ. विशालने चांगला कमबॅक केला 3 चेंडूचा. विनंती असेल पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय. दुसरी धावची सांगता होईल का? क्षेत्ररक्षण तिथे बंबल होते. दुसरी धाव सुद्धा चोरटी टिपली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानली जाईल मी तर म्हणेन आणि 2 धावा नक्कीच टिपल्या जाते. समीकरण मात्र 2 ने पुढे सरसावेल. तब्बल 43 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू आणि 43 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. आता मात्र सामन्यामध्ये चुरस भरली जाईल. 7व्या षटकातील शेवटचे 2 चेंडू निर्णायक 2 चेंडू असतील आणि फलंदाजी मार्कवरती असेल निखिल. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला असेल सौरभ. शेवटचे 2 चेंडू अविनाश राईट राऊंड विकेट मारा करतोय. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. चेंडू फर्स्टला स्क्वेअर ऑनला चेंडू जातोय कव्हर पॉइंटला. दुसरी धावेची सांगता होईल का? दुसरी धाव सुद्धा टिपली जाते.
चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानली जाईल नाही आणि एका धावेवरती 2 धावेवरती समाधान मानावं लागतं आणि समीकरण मात्र पुढे 2 ने सरसावेल. तब्बल 45 ऑन द बोर्ड. 45 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचा एक चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा एक चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल का निखिलचा? पहिल्या षटकावरती मोठा कडकडून प्रहार तर नक्कीच केला होता, पण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का या चेंडूवरती काहीतरी विशालची रणनीती असेल. अविनाशला मात्र समजावतोय काहीतरी रणनीती मोठा. आता मॅचमध्ये कमबॅक चांगले चुरशीचा सामना नक्कीच आहे दोन्हीसाठी. जर का सामना आपण पाहायला गेलो तर 18 चेंडूमध्ये तब्बल 31 धावेची गरज असताना तोच सामना जर का आपण पाहायला गेलो तर 12 चेंडू आणि 18 धावेवरती आला होता. पण इथे मात्र चांगलं मोठे फटकेबाजी करून एक सामना एक हाती आपल्याकडे फिरण्याचा मानस मात्र नक्कीच या फलंदाजांना जितेंद्र आणि निखिलने मात्र नक्कीच केला होता. पण निखिल जितेंद्रच्या पारीचा अंत झाला आणि नवीन फलंदाज मैदानात दाखवतोय सौरभ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झालाय, चेंडूला भिरकावून पाठवलाय, सीमा रेषा पार येतोय लॉंग ऑनला. निखिलच्या बॅटमध्ये मधून हा खणखणीत षटकार. समीकरण मात्र आता तब्बल जातं 51 धावा. 3 धावेची गरज, 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. मोठं महागडं षटक ठरलं जाते. अविनाशने मागच्या मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं होतं. टर्निंग पॉईंटने विशालने विश्वास दाखवला होता आणि तोच विश्वास घेऊन मात्र अविनाशने गोलंदाजी केली होती. 12 चेंडू 25 धावांची गरज असताना 1 रनाचेच मात्र षटक हाताळलं होतं आणि 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू. आज समीकरणचा मॅच आणून ठेवला आणि गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाज असेल मुकेश. दीपक गोलंदाजी मार्कवरती असेल दीपक, ज्याने फलंदाजीमध्ये आक्रमकता करून दाखवले, चांगली साजेशी पारी केली, 18 रनाची पारी केली, तीचा दीपक. आता गोलंदाजी मार्कवरती काहीतरी आक्रमकता करावी लागेल. 6 चेंडू आणि 2 धावा. जर का 2 चेंडू आणि 6 धावेची गरज असते मॅचमध्ये एक चांगलं एक समीकरण असतं, पण इथे मात्र चेंडू जास्त आणि रन कमी, तर मॅचमध्ये चांगला आता एक कमबॅक करेल का? इथे मात्र विश्वास दाखवलाय विशालने याच गोलंदाजावरती, दीपकवरती. राईट ओव्हर द विकेट स्ट्राईकवरती फलंदाज असेल सौरभ, ज्याने मागच्या मॅचमध्ये इनिंग षटकार लगावला होता, तोच मात्र सौरभ आता मैदानामध्ये दाखल होतोय. इथे सुद्धा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, स्टेप आउट होतं, एकच धावेवरती समाधान मात्र. सामना मात्र आता इथे बरोबरीत सुटला जातोय, पण 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. जोपर्यंत पूर्णपणे 1 धाव काढली जात नाही तोपर्यंत सामना कोणी जिंकेल अजूनही सांगू शकत नाही. कारण की क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव निघणे न निघणे म्हणजे क्रिकेट, आणि 1 चेंडूमध्ये 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट. हेच मात्र क्रिकेटचं आहे, पण सांगू शकत नाही शेवटचा चेंडूपर्यंत कोण जिंकेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, कॅच होतोय. निखिलच्या सुद्धा पारीचा अंत होते, पण मॅच मध्ये आणून ठेवलंय शेवटपर्यंत याच निखिलने. पण शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय आणि गडी बाद होते. तिसरा झटका लागतोय, तो मात्र या राजेश ॲव्हेंजर्स या संघाला. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. आता मात्र 2 चेंडू जर का निर्धाव गेले तर एक मॅच मध्ये चांगला एक रोमांस भरला जाईल. नवीन फलंदाज मैदानात दाखवते अमोल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अमोल. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय दीपक आणि 1 धाव नक्कीच काढली जाते. सामना जिंकतोय राजेश ॲव्हेंजर्स संघ. टॉप 4 मध्ये मात्र क्वालिफाय झालाय आजच्या दिवसातील पहिला सामना, आणि टॉस जिंकून मात्र इकडे हर्ष इलेव्हन या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर गोलंदाजी करण्यास अर्णव इलेव्हन निर्वाण सुपरस्टार या संघाला क्षेत्ररक्षण करण्यास दावत दिली आहे. विनंती असेल की लगेच आपण सामना सुरू करायचा आहे. आजच्या दिवसातील पहिला जो